काटोलमधल्या शासकीय कार्यक्रमात नाराजी नाट्य रंगल्याचं दिसलं। व्यासपीठावरूनच अनिल देशमुखांनी आशिष देशमुखांना टोला लगावला। या कार्यक्रमात अनिल देशमुखांची तीव्र नाराजी पाहायला मिळाली। त्यामुळे अनिल देशमुखांनी भाषण अर्धवट सोडलं। त्यानंतर देशमुख काका पुतण्यांमधला संघर्ष समोर आला। 2019ला विधानसभा निवडणूक काटोलमधून लढलो असतो तर अनिल देशमुख यांची जमानत जप्त झाली असती असा टोला आशिष देशमुखांनी लगावला। जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काका पुतण्याची राजकीय लढाई पाहायला मिळालेली आहे। काल झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमामध्ये जे आहे ते काका पुतना यांच्यातला वाद जो आहे तो पुन्हा एकदा उफाळून आलेला। आपल्यासोबत आशिष देशमुख आहेत। खरं तर नागपूर जिल्ह्याला ही देशमुखांची लढाई नवीन नाही आहे, पण पुन्हा एकदा तर ही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लढाई पाहायला मिळते। काय असेल या लढाईचं उत्तरार्ध? नाही बघा, 2019 मध्ये मी समजा काटोल विधानसभा लढवली असती तर आमच्या काकांनी सांगावं त्यांची जमानत तरी वाचली असती का? जनतेला विचारा। जमानत देखील अनिल देशमुखांची 2019 मध्ये मी जर काटोल विधानसभा लढवली असती तर वाचली नसती, याची जाणीव त्यांनी ठेवावी। वडीलधारी भूमिकेमध्ये मोठेपणा मनाचा दाखवायचा असतो, तो त्यांनी दाखवला नाही। त्यांच्या म्हणण्याचं मला इतकुसं देखील वाईट त्यानिमित्ताने वाटलं नाही आहे, पण भागामध्ये विकास व्हावा, आमच्या दोन्ही तालुक्यातील तरुणांना तरुणींना रोजगार मिळावा, ही जर अपेक्षा लोकांची आहे। ते पूर्ण करण्यासाठी आम्ही जर शर्तीचे प्रयत्न केले आहेत, करत आहोत, तर त्यामध्ये त्यांना वाईट वाटलं असावं। काटोलमध्ये उद्योग यावे, MIDC त्यानिमित्ताने विस्तारित आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय। इथे पट्टे वाटप व्हावं, मोदीजींच्या योजनांचा, राज्य सरकारच्या योजनांचा थेट फायदा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतोय। ह्यामुळे ते चिडले असावेत, पण आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही। तुम्ही पहा की पुतण्याचाच वलय आपल्याला दिसतो। चांगले दिवस जर असतील तर पुतण्यांचे आहे। घड्याळ कोणाला मिळाली, पक्षाचं नाव कोणाला मिळालं, तर पुतण्यांचेच दिवस आहे। पुतणे येणाऱ्या काळामध्ये अजून जास्ती चमकतील, ह्याबद्दल काही दुमत नाही आहे। शेवटी बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि वडीलधारी मंडळींनी तो समजून नाही घेतला तर नक्कीच त्याच्यामध्ये कुणाचं वाईट होईल हे जनता सांगेल। पण जनसामान्यांमध्ये परिवर्तनाच्या संदर्भामध्ये नवीन गोष्टींना आपले करण्यामध्ये, पुतण्यांना आपले करण्यामध्ये नक्कीच रस दिसतो असं मला जाणवतं। नक्कीच नागपूरच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा काका पुतण्यांचा हा संघर्ष इथून पुढे पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।